म्हणजे आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे का, गावात आमदार आले आणि पहिले मलाच बोलले. एकाने विचारलं काय बोलले, मी स्टेजवर उभा होतो, ते म्हणले खाली उतर. अरे थोडीफार लाज बीज काहीतरी. ते म्हणले की बाबा भांडे घासायला तुम्हाला ॲड पडायला आणि पुरुषाला जावं लागेल, तरी एक जण टाळ्या वाजू लागलं. मला डाऊट आला की हे चुकून पुरुषाच्या मंडळीत बसले. अबे आपला इगो झाला पाहिजे, ॲटिट्यूड असलं पाहिजे आपलं, है ना. त्याच्यात बी तू टाळ्या वाजायला म्हणल्यावर कार्यक्रम बेकार आहे ना. तू सुधारणा काळाची गरज आहे ना. पण थांब हा तुझ्या किरमी आम्हाला माहित आहे. तू फक्त तिथंच डायलॉग हाण आणि तू तिथंच डायलॉग हाणतो. पोरील बोलताना तू मित्राला घेऊन जातो, मित्र बोलतो आणि कार्यक्रम त्याचा होतो. तू असाच. आणि या स्टेजवर बसलेले तुम्ही मायाकडे पाहायचं, इकडे जर पाहताना दिसले तर मेले मायाता ना. म्हणजे जे उभे राहिले, जे बाहेर आहेत, तिकडं काही उभे आहेत, ह्या उभे राहणाऱ्या लेकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या पहा. तुम्हाला पुढे यायचं देऊ शकता पोरं इकडं. आता पण इकडं पोरी आहे, तिकडं बसावं लागेल, हे का नाही. आणि पोरं तुमचे जे काही मित्र असतील त्याला बाजूला बसू द्या, एका सीटवर 2 बसा. पोरीकडं नको. तू या लगेच सुपीक डोक्यात नापीक विचारते, तिथं जागा दिसायली. बरोबर आहे. आणि मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. आणि शूटिंगवाले काय करा, ते तुम्ही जेवढ्या वेळा तिकडे करणार का ते हात दाखवणार, काहीतरी चाळे करणार, त्याच्याकडे सध्या काहीच करू नका. ते शांत असल्यावर दाखवा गरीब आहे म्हणून. पोरं लक्षात घ्या, सरांनी नेमकं सांगितलं, एकाला झापू लागले की बाबा तुझी किडनी गेली, त्याच्यानंतर काही रक्ताचा प्रश्न, बरोबर आहे. तर या ठिकाणी ज्या काही सामाजिक संघटना आहे, जे चांगलं काम करतात, त्यांना भरभरून शुभेच्छा. आणि पोरगे युवक आहे, मग या वयात आपण कुटाने नाही करायचेत काय, म्हाताऱ्यापणी धोत्र द्यायचे का. बरोबर आहे. थांब मात्र तुला ते कळालं पाहिजे कुटाणा कुठं करायचा. तुला माहिती आहे ना, सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे केल्यावर मार बसतो, है ना. पोरी हो, तुमच्यासाठी एक नवीन कायदा आहे. एखाद्या पोरीनं 15 सेकंद टक लावून एखाद्या पोरानं तुमच्याकडे पाहिलं, असं टक लावून एखाद्या पोरानं 15 सेकंदापेक्षा तुमच्याकडे टक लावून पाहिलं, तर त्या पोराला पोलीसवाले उचलतात, डोळ्यानं विनयभंग केला म्हणून हाणतात. रियालिटी आहे. थांब म्हणजे एखाद्या पोरानं पोरीकडे 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून पोराला हाणतात. पण ताई, मला प्रश्न पडते, तुला कसं काय माहित 15 सेकंदापेक्षा जास्त पाहिलं म्हणून. म्हणजे थांब प्रॉब्लेम काय माहिती आहे का, टाळी एका हातानं वाजत नाही. आणि म्हणून सर आपल्याला तरी काय करावं लागेल की बाबा जरासं पोरायच्या बाजून बोलावं लागेल, किती कष्ट आहेत, किती मेहनत आहे. आणि मेन काय होतं माहिती आहे का, आमच्या पोराचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे, लहान असताना जस्ट बोलायला लागला तेव्हा आपली माय म्हणायची, ए दलिंदर तुला काय कळत नाही. चला आपण समजून घेतलं. नंतर आपण शाळेत गेल्यावर आपली बाई शिकवणारी म्हणायला लागली, तुला काय कळत नाही, गप्प बस. जरासं मोठं झालो, पोरासोबत खेळायला गेलो, पोरगं म्हणायला लागलं, भाऊ तुला काय कळत नाही, गप्प बस. घरी गेलं, बाप म्हणायचा, तुला काय कळत नाही, गप्प बस. अनावधानाने याचं लग्न झालं. अनावधानाने लग्न झाल्यावर बायको एका वर्षातच म्हणायला लागली, तुम्हाला काय कळत नाही, गप्प बसा. अनावधानाने याला 2-3 लेकरं बी झाले.
ते लेकरं बी याला 1-2 वर्षांनी म्हणायला लागले, पप्पा तुम्हाला काय कळत नाही, ग बसा. याचं वय 60-70 झालं, याच्या लेकरं झाले, ते लेकरू म्हणायला लागलं, बाबा तुम्हाला काय कळत नाही, ग बसा. अहो ते मरायला आलं, 70 वर्ष आलं, उद्या परवा मरणार आहे, त्याला हेच कळालं नाही. म्हणलं नेमकं कळून काय घ्यायचं होतं. आपला तसा या युवक वर्गाचा प्रॉब्लेम झाला. पण लक्षात घ्या, आपला आता जोश आणि उत्साह हा नेहमी कायम असला पाहिजे. आपण तरुण आहेत, आपलं रक्त सलसलतं पाहिजे, डोकं शाबूत पाहिजे. आणि म्हणून तुमच्यासाठी वो दरिया ही क्या जिसमें नहीं रुवानी, ओ दरिया ही क्या जिसमें नहीं रुवानी, अरे जोश नहीं लल्ला तो किस काम की तेरी जवानी, किस काम की तेरी जवानी. हा तुहा जोश तू एकीकडे दाखवायला मला कळायले. मला तिहे प्रत्येक चाळे माहित आहेत, फक्त या मुली आहेत म्हणून बोलता येईन. नाहीतर माईच्यान सांगतो पेशर बोलायचा क्लास पाहिजे आणि शिकवायला मी पाहिजे फक्त एकटा. सांगायचं तात्पर्य लक्षात घ्या पोरो, की भरपूर काही महत्त्वाचे मुद्दे बोलणारे अविनाश दादा आहेत. तत्पूर्वी ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला आहे, ज्यांच्या विचार प्रेरणेतून आपण चालतो, या प्रत्येक महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करणं काळाची गरज आहे. म्हणून सब्र कर बंदे, वो दिन भी गुजर जाएंगे, कल तुझे देखकर जो हंसते थे आज वो देखते ही रह जाएंगे. अरे त्याग दी ख्वाहिशे कुछ अलग कर दिखाने के लिए, सिद्धार्थ में खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए, सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए. महाकारुणिक तथागत शांततेचे उपासक गौतम बुद्ध, ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं, ते राष्ट्रगुरू जगद्गुरू संत तुकाराम महाराज, जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं, ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ. शर्थे कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, शर्थे कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, एरे शिवबा पुन्हा जन्माला, आता म्यानात तलवार उरली नाही, आता म्यानात तलवार उरली नाही. स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, आदर्श पुत्र स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजे, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, 1.5 दिवसाची शाळा शिकून मिलमध्ये काम करता करता पावत्यावर एक कादंबरी लिहिल्या गेली, ज्या कादंबरीवर या भारतातले 3 कोटी लोक PhD करतात, ज्यांची आज पुण्यतिथी आहे आणि ज्यांनी रशियापर्यंत पायी चालून छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा लोकांच्या कानापर्यंत पोहोचला, ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि सध्याचा युवक, त्याच्या डोक्यात असलेले प्रश्न, सळसळतं रक्त असताना कुठंतरी पोलीस भरतीत कटला, PSIच्या मेन्सला कटला, कुठंतरी ग्रामसेवक, तलाठी लिपिक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, जलसंपदा विभाग, पाटबंधारे विभाग, चपरासी, PSI, STI, ASO, BAMS, MBBS कंसात जी लागल ती. याच्यात कटल्याच्या नंतर त्याच्या डोक्यात जर आत्महत्याचा विचार येत असेल, तर माझं खुशाल तुला आव्हान आहे, तू आत्महत्या कर. वाटलं तर रोगर मी देतो तुला, पण दलिंदरा मरताना, तुला जर मरायचा विचारच आला तर मरताना भगतसिंगांनी केलेलं काम आठव, मरताना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं काम आठव, मरताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आठव. अरे एखादा टेम्पररी प्रॉब्लेम आला तर त्यासाठी टेम्पररी सोल्युशन असते. टेम्पररी प्रॉब्लेमसाठी परमनंट सोल्युशन पाहायचं नाही. एखादी गोष्ट गेल्यानं एक जीत से कोई सिकंदर और एक हार से कोई फकीर नहीं होता मेरे दोस्तों. एखादी गोष्ट गेली म्हणजे आपल्या नशिबात नसल ती, कारण तुम्हाला जे पाहिजे ते देव देत नाही, तुमच्यासाठी जे लायक आहे ते देव नक्की देतो. आणि म्हणून ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, की कदाचित भगतसिंग जिवंत असतील आणि तुमच्यासारखे तरुण पोरं आत्महत्या करत असतील, तर भगतसिंग सुखदेवाला म्हणतील, कई ओटो के लिए मर गए, कई नोटों के लिए मर गए, कई ओटो के लिए मर गए, कई नोटों के लिए मर गए, होते भगत सिंह जिंदा तो कहते सुखदेव से, साला हम भी किन कमीनों के लिए मर गए, हम भी किन कमीनों के लिए मर गए. हे थोडं आपल्याला गांभीर्य लक्षात घ्यायचंय. संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा, संत बसवेश्वर, आता ज्याच्या त्याच्या समाज सुधारकाच्या विचारसरणीचे त्याचं नाव घेतलं त्याला बरं वाटायले, पण सुधरा त्यानं कुठला धर्म जात बीत पाहिलं नाही, त्यानं फक्त पाहिलं सुधारलेले जे दलिंदर आहेत त्याला पुन्हा सुधारायचं आणि देश घडवायचा.
तरपा संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा, संत बसवेश्वर, जननायक बिरसा मुंडा, अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटविणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, खरे महात्मा ज्योतिबा फुले, चर्चा खुर्च्या आणि मोर्चा यांच्या भोवतालचं राजकारण न करता ज्या माणसाने आयुष्यभर समाजकारण पेरलं ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब. आणि मला ज्यांच्यामुळं बोलता आलं आणि कुठला जात धर्म पंथ यापेक्षा सर्वश्रेष्ठ ग्रंथाचा अवलंब करून आपण ज्या ज्या पदाला गवसणी घातलेली आहे ती गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य एका महामानवांच्या लेखणीतून या भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचं काम एका महामानवाने केलं. ते महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रत्येक महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे PSI, त्यानंतर लिपिक, 4.5 वर्षाचा अनुभव, ती नोकरी करायची आहे. आणि ती नोकरी केल्याच्या नंतर देखील प्रशासनात गोरगरिबांचे लेकरं जावेत, त्यांच्या घराचा चुलीचा प्रश्न मिटावा, त्यासाठी महत्त्वाची गोष्ट तुळशीपत्र घरावर ठेवून आपली नोकरी सोडून तुमच्यासाठी अहोरात्र मैदानात उतरून रक्ताचं पाणी आणि हाडाचं काढं करून शिकवण्याचं काम करणारे आमचे परममित्र मार्गदर्शक माननीय भारती सर यांना देखील अभिवादन करतो. यानंतर विचारमंचावर आमचे परममित्र स्वप्नील भैया भारती, ज्यांनी कमी वयामध्ये विचारांची धुरा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचं काम केलं. आमचे मार्गदर्शक आदरणीय अविनाशदादा भारती, प्रमुख विचारमंच. इथं बसलेल्या मुली पण ह्या आता विचारमंचावर आले, तुम्ही पण आहेत. तर तुम्ही सर्व मोबाईल घेऊन असणारे, उभे असलेले, बसलेले पालक, त्याच्यानंतर या ठिकाणी असलेल्या वडीलधाऱ्या मातृपितृतुल्य बंधू आणि भगिनी, या सर्वांना भाई वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि नेमकंच इथं तोपिक सरांनी एक उदाहरण सांगितलं होतं, बाबा तुम्हाला पुश करावं लागते, पुश. आता आमच्या दलिंदर लेकराचा प्रॉब्लेम काय सर, काचावर पुश आणि पुल लिहिल्यावर ते डोक्यात कन्सेप्ट आहे, त्याच्या की ढकलायचं का वढायचं. आमच्या दलिंदराचा पॅटर्न काय, ते काय करते, दरवाजा असा करून पाहते. त्याला कळलं माघ आलाय ना, मग अलीकडे येते, तिकडं त्याला पूल असो का पुस असो खड्यात जाऊ द्या, काही घेणं नाही त्याला. त्याला ना पुश कळतंय ना पूल कळतंय, कारण याची इंग्रजी कशी, रीड द पॅसेज केअरफुली अँड गिव्ह द आन्सर. याच्या इंग्रजीचे वांधे काय, रीड द पॅसेज केअरफुली गिव्ह द आन्सर. मग प्रश्न पहिला, हाऊ मनी अॅनिमल इन दिस गार्डन. मग हे काय करायचं, ते अॅनिमल शब्द प्रश्नात कुठे, ते पॅरेग्राफ मध्ये कुठे पाहायचं. मग हे अॅनिमल आणि ते अॅनिमल एक आहे ना, मग त्याच्या मागची एक, पुढची एक, व फुल स्टॉप. देवाची कृपा, आमचं दलिंदर तरी बी पास. तेवढं झाल्यावर ते आता इथं आले. इथं अनेक PSIचा निकाल लागला. सृष्टीनं 127 तास डान्स केला, तिचाही सत्कार झाला. त्याच्यानंतर सामाजिक संघटना आहे त्यांचाही सत्कार झाला. मग आता याला वाटलं आपलं काय बाबा, आपलं काय. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, भारती सरांनी हा कार्यक्रम कशासाठी ठेवला त्याचं एक उदाहरण आहे. आणि विचार मंचावर बसलेले हे मान्यवर आहेत, यांचं नेमकं तुमच्यासाठी योगदान काय, हे उदाहरण तुमच्यासाठी आहे. कारण तोपिक सरांनी सांगितलं धक्का, पुश, त्या पुशसाठी आपल्याला बोलावं लागेल. आणि आपला कार्यक्रम आहे, आपण भाषण भिषण ठरून बिरून काहीच येत नसतो. युट्यूबला माईचान जे मनाला वाटलं ते बोलतो. महाराष्ट्रात कोणी एका मीडिया माध्यमातून शिवा देणारा आपण विचारच केला नाही. कारण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, तुम्ही तुमच्या तोंडावर कोणी बोललं विचार आहे, तुमच्या माघारी लोक डायलॉग मारतील, माघारी काही बोलतील. आता तू इथं तयारी करायला लातूरला आला, छानपैकी अभ्यास करू लागला, तर तुला हल्टिंग गाडीन जावं लागेल रात्रीच्या. काही काही मग भाषा कळत नसेल ते डायलॉग हाणील, आय एम लिव्हिंग इन मेट्रो सिटी द नेम ऑफ लातूर, त्या तोंडावर उलट्या झापडा आणील. आगाव भापारे आणायचेच नाही, जे आहे ते खरंच उगा खायला. तिच्यासोबत बसला, तिला घेऊन कॉफी शॉपला, ती खायली पिझ्झा, बाप्पा. अरे म्हणजे तिच्या नादी लागायचं नाही, माईच्यान सांगतो, अनुभवा अंती. अरे मग लय हुशार होतो, लय अभ्यास करतो. DED CETला फक्त तिच्यामुळे 6 मार्कांनी रिझल्ट गेला. आता फक्त हे माझ्या बायकून ऐकून आहे, बायको म्हणणार कोण होती ती, वांधे पुन्हा.
काय होते माहिती आहे का, मुलींना पण विनंती, आपण खेड्यातून आलो, खेड्यातून आल्याच्या नंतर आपली संस्कृती विसरायची नाही. तर होते काय माहिती आहे, पोरग हिच्यासोबत कॉफी शॉपला बसलं, काट्याचा चमचा आहे पाय असा, हा थांब, मला माहित आहे जे जास्त आरडाले का ते उपासी मित्र मिळलं, याच्या नशिबात काही चालेल नाही आणखी. तर वांदे काय माहिती आहे काय, हे तिच्यासोबत कॉफी शॉपला बसते आणि हिनं मागवला पिझ्झा, वरतून कांदा असते ना, पहा अभ्यास. आता काही पोरी म्हणतात मग तुला कसं काय माहित, हा थांबा, त्याचं लगेच म्हणालं हा. तर पोरीसोबत बसल्यावर प्रॉब्लेम काय होते, काट्याचा चमचा असते. आपल्याला आपलं आयुष्य बदलायचं, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. वांदे काय व्हायलेत, एका रूममध्ये तुम्ही 4 जण आहेत, 4 पैकी अभ्यास करायले, छान अभ्यास चालू आहे, एकाच्या हृदयाचे तार जुटलेले आहेत. आकडा मी बोललेलं ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे, पहिलेच म्हणून. आता समजा एखाद्याने विचारलं नेमकं हृदयाचे तार म्हणजे काय, तर तू जागतिक हनुमान जयंती साजरी कर. है ना, कॉमन आहे ना. हा थांब, प्रॉब्लेम काय माहिती आहे का, आमचं पोरग छान पद्धतीने अभ्यास करते, सर्व काही सुरळीत चालतं. एका रूममध्ये 4 जण असतात, औश्यातून निलंग्यातून आले आणि अभ्यास करू लागले. छान अभ्यास चालू होता. अभ्यास चालू असल्यावर एकाच्या हृदयाचे तार गावाकडे जुटलेले आहेत, दिसायला. थांब, मी तुझ्यापाशी येईल, तू या गोष्टी माझ्या कानात सांगायला लागल्या, मी इथं सांगेल. मग झालं काय बाबा, की आमचा पोरगा छान अभ्यास करते, तिकडून हिचा फोन येतो. आवाजाचे प्रकार आहेत पुन्हा, मोबाईल लांब धरायचा गोड आवाज येते, जवळ धरल्यावर घोगरा येते. ही लांब धरती आणि लांबून त्याला म्हणते काय करायलास, काय करायला म्हणल्यावर हे दलिंदर काय करते, स्पीकर ऑन करते. काहून, तर त्या रूम मध्ये जे 3 उपासी मित्र मंडळ आहेत का, लोंढे सर, मग यायला येते ताण. हे 3 कोमात जाते, बाप रे. आणि तेवढ्यात ती काय म्हणते, अभ्यास का चालू आहे. मग हे काय म्हणते, चालू आहे बरोबर. मग जेवण झालं का, नाही थोडं डोकं दुखावल्याने झालं होतं. याची लँग्वेज बापा, तू गावाकडं डोकसं म्हणणार, पण इथं तिला बोलताना डोकं, तुझी भाषा. गावाकडं तू रुमाल म्हणणार, इकडं आलं हँकरची बापा. अरे तुला स्पेलिंग येई ना, तुला ॲटिट्यूड लिहिताना तू ATT टाकायला खालून चाले ITUD. सेंट ॲनिव्हर्सरी ANN आहे, खालून येतं ते बाकीचं. सेंट हॅपी खालून येतं ते बर्थडे टू यू. सेंट तुला कुठे इंग्रजी बरोबर आहे. आणि मग याच्यात वांदे काय होते, किंवा ती याला म्हणती, मग हे म्हणते डोकं बिकं दुखायले म्हणून मी आज मेसवर गेलो नाही. पिलू तू जेवून घे. आज एक शब्द आहे सर्वात महत्त्वाचा, लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे, छावा कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात, बछडा कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात, कोकरू कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात, शेकरू कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात, पण जगात पिल्लू फक्त कुत्र आणि डुकराच्या लेकराला म्हणतात. जर माझ्यावर डाऊट आला, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक करायचं, पेज नंबर 368. आपण म्हणान काहीच बोल ना. हा, मग ही त्याच्यात म्हणते की पिल्लू तू जेवून घे. हे म्हणते नाही डोकं दुखायला, मी काय आज जेवत नाही. लगेच हिचा हळू आवाज, तू जेवला नाही ना, मग मी पण जेवणार नाही. अबे भिकारचोट, ती तिकडं बम जेवून असती. या जगात फक्त आपण जेवलो नाही हे कळाल्यावर न जेवणारे या जगात फक्त तू ही माय आणि तू हा बाप आहे, बाकी फक्त नाटक आहे. बाकी तुझ्यासाठी या जगात कोणीच उपाशी राहत नाही, म्हणून लय कोणाला जवळचं समजायचं नाही, आपल्या जीवनाचं सर्वस्व कोणाशी समर्पित करायचं नाही. 8 अब्ज जगाची लोकसंख्या आहे, त्यामध्ये तुमचा जन्म झाला आहे. आपण जगाच्या एंटरटेनमेंटसाठी जन्माला आलो नाही, आपलं काहीतरी अस्तित्व या जगामध्ये निर्माण करायचंय आणि मग हे जग सोडवायचे. आपल्या बापाचं अस्तित्व काही नसेल तर आपला बाप कोणाचा बाप होणार आहे, ही ताकद आपल्यात आहे.
म्हणून ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. आणि पोरिओ, शहरात आल्याच्या नंतर शहरीकरण स्वतःमध्ये अवलंबून घ्यायचं नाही. नाहीतर मग तू बसली कुठं कॉफी शापला, इथं काय आहे, काट्याचा चमचा हलू घास किती पा बारीकसा, एवढूसाच रुमाल आलाय, एवढाच रुमाल, एवढाच. हा, त्याच्यात एक घास खातीन आल्हादी पुसती. आता तुम्हाला सांगतो, माईच्यानं घरी गावाकडे असल्यावर ही काला करून खाती. इथं आल्यावर आगाव भपाऱ्या दाखवायच्या नाही, स्टँडर्ड मेंटेन नाही. तुम्ही पाहिलं, PSI पदी निवड झालेली पोरगी आज आली ती पंजाबी ड्रेसवर, सिंपल लुकिंगमध्ये. ही भारताची संस्कृती आहे, ते आपण लक्षात घ्यायचे. तुम्हाला तुमच्या गुणाने ओळखल्या जाणार आहे. कारण पोरिओ लक्षात घ्या, आज तुम्ही दिसायला सुंदर आहेत, MA झालं, BA झालं, BCom झालं, BSc झाली, तलाठी भरती तयारी करतात, MPSC करता, कंबाईन करता. हे करत असताना अनावधानानं तुमचं वय 20-25 होत आहे का? तेव्हा तुमच्या गावामध्ये एक दलिंदर जात आहे, तिचं नाव आहे भावकी. एक आहे दलिंदर जाते भावकी, आणि ती भावकी आपल्या बापाला येऊन टोमणे मारती, पोरीचं वय होत आले, लवकर हिचे हात पिवळे करा. आणि जेव्हा आपला डाटा तयार होता ना, तो डाटा तयार होताना आपलं नाव, आपलं गाव, आपल्या मामाचं नाव, कुळ, रास नाव हे तयार होते. आणि ते एखाद्या पोराकडे जाते, पोरग तिकडं मोठ्या गाडीमध्ये गाडी घेऊन येते, गॉगल दुसऱ्याचं असते, कपडे तिसऱ्याचे असते. आणि ते पोरग जेव्हा आपल्याला पाहायला येते, पाहायला आल्याच्या नंतर पोरग सांगतंय संध्याकाळी आम्ही फोन करून सांगतो. आणि जेव्हा त्या पोरानं आपल्याला नाकारतंय का, त्याचं दुःख तुम्हाला कळत नाही, तुमच्या बापाला लय भारी कळते. जेव्हा तुम्हाला एखादं पोरग नाकारतंय ना, ते नाकारण्याचं कारण जेव्हा बापाला कळतंय का, त्याचं दुःख फार मोठं असतंय. म्हणून आपण गुणानं संपन्न व्हायचं. PSI झाले, लाईन लागती, लाईन 100 एकरावाल्याची, कळलं का? लाईन लागते. तलाठी झाली, आता तहसीलदार बेजार होते तुला बायको करण्यासाठी, कारण नेक्स्ट प्रमोशन तो काय, मंडळ अधिकारी, तहसीलदार. मग मेन गोष्ट काय, आपण कला गुणानं मोठं व्हायचे. आपण काय करायचं, कला गुणानं मोठं व्हायचं. बिनाकामी पैसा, अख्खी देशाची अर्थव्यवस्था ब्युटी पार्लरनं मायनस गेली. तू बी थांब, तू बी दलिंदर तोंड्या, तू या भांगाचा नवीन प्रकाराला अख्खं गायब करायला वरती तण ठेवायला आहे ना. काही काही एवढे दलिंदर पाहिले भवाळील वस्तारा मारा त्यानं, भवाळी. काही काहीचे केस कुरुळे होईना, सराटा गरम केला आणि केसात फिरून केस कुरुळे केले. अरे बाबा, तुला राज्यघटना कलम 19 नुसार बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलाय. पण बाबासाहेब आंबेडकर काय म्हणले होते, किसी नंगे को देखकर नंगा होना ये गांधीवाद सिखाता है, लेकिन किसी नंगे को देखकर सूट बूट में लाना ये आंबेडकरवाद सिखाता है. तुम्हाला ते व्हायचं होतं, पण तू ते दिलं सोडून. तू म्हणणे माझ्याकडं लोकांना पाहिलं पाहिजे, मग तू चाळे आगळे वेगळे करायला. तर ते करत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं, पुन्हा आलो आपण ते तोपिक सरांच्या पुशवर. आपण मुद्दा इसरत नाहीत. आपण कुठेही जाऊ द्या, माईच्यान तुम्ही शिकवताना पाहिलं असेल, अख्ख्या देशात घुमवल, पुन्हा तूळ मूळ तिथंच आणत असतो. नदीच्या काठाकाठाने नेणार, पुन्हा सांगणार नदी इथून सुरू झाली. हे ना, सहज काही होत नाही. कारण मेन गोष्ट काय माहिती आहे का, जग त्याच लोकांना मानते पा. तुमच्यामध्ये काहीतरी आगळी वेगळी खुबी पाहिजे, पण ती खुबी ही गुणांची असावी. आणि म्हणून मेन गोष्ट आहे की तुम्हाला धक्क्याची गरज आहे. त्या धक्क्यासाठी हे उदाहरण आहे, एक छोटंसं गाव आहे आणि गावामध्ये एक सुंदर पोरगी आहे असं समजा, हो ना. कारण पोरगी सुंदर म्हणल्यावर तिथंच आडायला आमच्या पोराचं. तूने देखा मैंने देखा, खुदा गवाह. मग मेन गोष्ट काय बाबा, एक गाव आहे, त्या गावामध्ये एक सुंदर पोरगी आहे. आणि पोरीच्या बापाला वाटलं आपण पोरीच्या लग्नाचा पण ठेवू, शर्यत. काय ठेवू म्हणले, पोरीच्या लग्नाचा पण ठेवू, शर्यत ठेवू. आणि मग पोरीच्या बापानं शर्यत ठरवायची ठरवली. मग काय ठरवायची म्हणले, तर त्यानं काय केलं, 20 फुटाचा हौद बांधला. जो कोणी हौद पाहून जाईल म्हणले त्याला ही पोरगी आणि 10 लाख रुपये. आता पोरगी बाजूला उभी, 10 लाखाचं बंडल आहे. माता, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, जलसंपदा विभाग, बाकीचे सर्व दलिंदर एका लाईनला. आता लाईनला राहिले, 20 फुटाचा हौद आहे, त्याच्यात पाणी आहे. एकानं लगेच शर्ट काढलं आणि नेमकं उडी मारू लागलं. पोरीच्या बापान थांबितलं, थांब म्हणला, तुला काय येडा का खुळा दिसायलो म्हणला, झाकण झुल्या.
बरं, प्रॉब्लेम हा झाला, माईचान हा शब्द मह्या तोंडून कस काय आला, काय आला मला बी माहित नाही. त्याच्यावर गाणे काढले लोकांना, है ना. आता बब्या तरी कॉमन होता आमच्या गावाकडे, ग्रामीण भागात आजी काय करायची, आम्हाला ओवळायची, है ना, कुरवळायची आणि गालाला हे करून काय म्हणायची, बब्या नीट राहा, जग तुला आणखी माहीत नाही. आम्हाला कळालं जग कसं आहे, चांगलं कळालं. पुन्हा जे लागले नाही त्याला विचारा ना जग काय आहे, है ना. त्याचे फोन बी उचली नाहीत आता कोणी. मी काय म्हणलं होतं तुला, तिला गोळा शिकू नको, गरज होती. कारण काय झालं, तिला गोळा शिकवायला गेलं, तिचा गोळा फेकला, 4-5 पोरी होत्या, पोरीमध्ये पोरीचा गोळा यानं फेकल्यामुळे आउट ऑफ गेला. पोरी म्हणल्या माय माय बाब्याचा गोळा किती लांब आहे. आता गोळा आउट ऑफ गेल्यावर हे विसरून गेलं ना की पोराचा गोळा दुसरा आहे म्हणून, है ना. त्याच्यात वांदे काय कायचे, 20 किलो वजन आणि पोलीस भरतीत काय काम आहे रे तू, 20 किलो वजन आहे तू, तुला पोलीस भरतीत यायची गरज आहे का. अहो काही काही एवढे दलिंदर आहेत, त्याच्या हातात गोळा उचलून द्यावा लागते, फेक. अहो खाली ठेवलेला गोळा उचलत ना त्याला. बरं, गोळा उचलताना त्याच्या पायावर पाय ठेवा लागला, आता फेक, नाहीतर त्या गोळ्यासहित पुढे जाण्याची शक्यता आहे त्या लाईनच्या पुढं. आहेत ना काही काहीचे वांदे. हा चला टॉपिक सर, मेन मुद्दा पुश. आता झालं काय, 20 फूट. थांब थांब, काय म्हणाले. हा हौद, हा बर. तू जन्माला होता तेव्हा 5 किलो साखर गावात वाटली होती, अख्ख्या गावाला ती साखर कडू लागली पा. एवढे काय काय दलिंदर आहेत. आता मला एकानं काय विचारलं, सर सापाल किती पाय असतात. यूट्यूबला मी क्लास घालून त्याच्यात विचारले सापाल किती पाय असतात. मी मला विचारते माईल जाऊन. अरे कॉमन गोष्ट आहे ना, तुम्हाला कळायला पाहिजे प्रश्न कोणता विचारायचा काय नाही. समजा तुम्ही मला विचारलं की सर अफजल खान कोणत्या गावचा होता, उत्तर आहे त्याला. तुम्ही विचारलं अफजल खान शिवाजी महाराज यांचा प्रसंग कुठं घडला, उत्तर आहे त्याला. तुम्ही म्हणले शिवाजी महाराज अफजल खान यांचा प्रसंग कोणत्या गडावर घडला, याला बी उत्तर आहे. पण तुला वाटलं मग ही मजाच घ्यायची. तू म्हणला सर तुम्ही जीके शिकवता ना, मग अफजल खानाला 400 बायका होत्या, त्याचे नाव सांगा ना एकदा. आता मी वनात पळून जाऊ का मग हा क्लास बंद करू. कॉमन आहे ना बाबा, तू काय विचारशील, तुझ्या डोक्यात काय येईल काही सांगता येते का, है ना. तू आम्हाला विचारलं सांग भारतात कुठं पाऊस पडत नाही, मी म्हणलं पत्राखाली. कॉमन गोष्ट आहे ना. तू मला विचारलं भारतात सर्वाधिक पाऊस कुठं पडतो, मानसीराम राज्य मेघालय 1132 सेंटीमीटर. तू आम्हाला विचारलं भारतात सर्वात कमी पाऊस कुठं पडतो, जैसलमेर राज्य राजस्थान 32 सेंटीमीटर. तो विचारलं महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त पाऊस कुठं पडतो, आंबोली 724 सेंटीमीटर. तो विचारलं सर्वात महाराष्ट्रात कमी पाऊस कुठं पडतो, वाई 54 सेंटीमीटर. पण तू विचारलं भारतात पाऊस कुठं पडत नाही. तुला टाइम लावून नाही, टाइमच लावायचा नाही. हा थांब थांब, हा मेन हौद हौद. त्याच्या डोक्यात पण पाय माहिती त्याला की नेमका हौद का आहे, कारण पोरगी सुंदर आहे ना. मेन प्रॉब्लेम तिथे अडकला ना. आता पोरगी सुंदर आहे, 10 लाख रुपये बाजूला ठेवलेले आहेत, पोरगी हार घेऊन उभी आहे. मग एकानं शर्ट काढलं उडी मारणार, तेवढ्यात पोरीच्या बापानं सांगितलं थांब बब्या, थांब तू त्या माईच्या पोटात काऊन नाही मेला काय माहित. अरे मग चालू काय, मला बोलायचंय काय. मी त्या उदाहरणातून काय सांगायलो बा, त्या उदाहरणामध्ये भारती सरांचं योगदान दिसणार आहे तुम्हाला, त्या उदाहरणामध्ये कर्मयूर टीमचं योगदान दिसणार आहे, त्या उदाहरणामध्ये अविनाश भैयाचं योगदान दिसणार आहे, त्या उदाहरणामध्ये स्वप्नील भैयाचं योगदान दिसणार आहे, आणि त्या उदाहरणात थोडंफार मोह योगदान दिसणार आहे. मोह नाव काय सोडू, है ना. आता मेन गोष्ट काय झाली माहिती आहे का, की बाबा त्या हौदामध्ये त्यानं शर्ट काढलं, नेमकं उडी मारणार, तेवढ्यात पोरीच्या बापानं सांगितलं ए तुला काळजाचा तुकडा द्यायलोय, सोबत 10 लाख रुपये द्यायलोय म्हणले. त्या
हौदामध्ये साप है, सुसर है, मगर है, इंचू है, खेकडा है. त्यानं शर्ट घातलं म्हणला जान है तो जहां है. जीवन एकदाच आहे म्हणला. जर हौदात गेलो आणि साप बीप चावला मेलो तर काय त्या पोरीलन पैशाला काय साठायचंय काय म्हणला. मग त्यानं शर्ट घातलं. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, हौदात कोणीच उडी मारणं. अर्धा तास होऊन गेला, पाऊण तास होऊन गेला. पोरीचा बाप माईकमध्ये जोरजोरात आरडू लागला, कोणी शूरवीर आहे का, कोणी आहे का असा है ना की जो बाबा हे हौद पार करेल. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, 5-6 मिनिटामध्ये कोणतरी हौदात उडी मारली. पोरीचा बाप कोमात गेला. कारण पोरीच्या बापान कार्यक्रम ठेवला होता लोकांची जिरवायसाठी. मग झालं काय बाबा, ज्यानं हौदात उडी मारली ते पोहत पोहत अर्ध्या मधात आलं. आणि अर्ध्या मधात आल्यावर त्याच्या डोक्यात विचार आला ना आला की त्याला लगेच कळलं हौदात साप आहे, सुसर आहे, मगर आहे, इंचू आहे, खेकडा आहे. जेवढी ताकद त्याच्या बॉडीमध्ये होती तेवढी ताकद त्याने एकवटली. पाणी मारलं, पाणी पोटाखाली घेतलं आणि हौद पोहून ते पार झालं. पलीकडल्या कोणत्यावर उभं राहिलं. पलीकडल्या कोणत्यावर उभं राहिलं. पोरीचा बाप अलीकून माईकमध्ये बोलू लागला. पोरीच्या बापानं त्याच्याकडे पाहिलं, त्याचे डोळे लालबुंद होते. कारण आपण इतिहासात ऐकलंय येडे लोक इतिहास घडवतात. म्हणा हे म्हणणारे मारायचं पहिले. हे ज्या मनी आणल्यात ना ह्या फक्त माझ्यासमोर म्हणा एखाद्याशी माईच्या ना 10x10ची रूम आणि मीन तेच. अहो या कुठून काय मनी शोधल्यात, काय आथरून पाहून पाय पसरावे. अरे बाबा तू मोठा झाला, तू हे पाय बाजूच्या खाली चले, आथरून बदल ना. संकुचित का ते काय वाळूचे का नाही रगडतात ते लय गळे. मी तुला टोपलं भर वाळू देतो, घास एकदा. अर्थ समजून घ्या ना. लक्षणा अभिधा व्यंजना मराठी. दारावून हत्ती गेला, यानं घातला दारातून. बाबा ताटावर बसले, यानं ताट खाली ठेवलं, बसला बा. समजणं काळाची गरज आहे. तर मेन गोष्ट काय झाली माहिती आहे का, ते पलीकडल्या कोणत्यावर उभं होतं. ते रागानं लालबून त्याचे डोळे. आंध्राबंदीचा पिक्चर वफ ऑफ, आंध्राबंदीमध्ये पिक्चरमध्ये असं झुपकून त्याचे डोळे. पुन्हा येणारी ट्रेन, पुन्हा त्याचे डोळे, पुन्हा येणारी ट्रेन, पुन्हा त्याचे डोळे, पुन्हा येणारी ट्रेन. ते मांडीवर थाप मारते, ट्रेन गायब. काय दाखवतील, SS भवानी पिक्चरचं नाव. तिकडं काही होते भाऊ है ना. ते काय करते, गाडीवर झापर मारते, 50 लोक हवेत उडतात. हे घरी जेवण घेऊन येते तेव्हा ते लोक खाली पडतात. न्यूटनचा गतिविषयक नियमाला काळीमा फासला. पण मेन गोष्ट काय घडली बाबा की त्यानं काय केलं, तिथं असं काठावर उभं आहे. पोरीचा बाप म्हणू लागला, मी धन्य झालो, मला शूरवीर जवाई भेटला, ज्याला मरणाची भीती नाही. म्हणले जवाई बापू तुम्हाला मानलं. तरी ते रागान पाहू लागलं. पोरीचा बाप कोमात गेला. बहुतेक आडमुठ लोक असे काही कुटाने करतात, बहुतेक हे याचे चाराने हरवलेले आहेत. पण तरी पोरीचा बाप म्हणला माईकमध्ये, आज मी धन्य झालोय, माझ्या पोरीला असा धाडसी जवाई भेटलाय. जवाई बापू तुम्हाला विनंती करतो की तुम्ही विचारमंचाकडे यायचे. मग आता विचारमंचाकडे यायचं म्हणल्यावर त्याचे डोळे लालबुंद. ते असं पाये फाकत फाकत मधातून येऊ लागलं. भिजलं होतं ना. आता ते असं मधातून येऊ लागलं आणि मधातून आल्याच्या नंतर असं पलीकडल्या पायरीनं आलं, बाजूला उभं राहिलं. पोरीचा बाप माईकमध्ये बोलू लागला, आज मी धन्य झालो, पोरीला एवढा धाडसी जवाई भेटला. जवाई बापू तुमचे म्हणावे तेवढे उपकार कमी आहेत. म्हणले की या गावात तुमच्यासारखा कोणी शूरवीर नाही आणि म्हणून माझी विनंती आहे, सांगा. म्हणले पहिले तुम्हाला 10 लाख रुपये देऊ का पोरीचा हात देऊ. त्यानं पोरीच्या बापाच्या हातातला माईक हिसकून घेतला. ते 10 लाख आणि ते पोरीचा हात चुलीत घाल. म्हणले मला येताना धक्का कोण दिला त्याचं नाव सांग. सर थांब काय वन्स मोर, तू या तिथे येऊन मारील पाय आता. अभेच पहा, लक्षात घ्या. सांगायचं तात्पर्य, तोपिक सर तुम्हाला जे धक्का म्हणून लागले का, अरे येणाऱ्या काळात ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धेमध्ये कदाचित तुमचा 1-2 मार्कानं रिझल्ट गेला असेल. ज्याचा कॉन्स्टेबल म्हणून रिझल्ट गेलाय त्यानं समजून जायचं की आपली अवकात PSI होण्याची बी असू शकते. आपली अवकात PSI होण्याची बी असू शकते. सरळ सेवेमध्ये एखादा रिझल्ट गेला, मे बी आपल्याकडून MPSC देखील क्रॅक होऊ शकते. आणि काहीच नाही झालं, मी काय MPSC दिलेली नाही, PSI दिलेली नाही, 12वी D.Ed झालेले, सहज अभ्यास केला, शिकवायला लागलो, PSIचा सत्कार मी केला, असं काही तुमच्या नशिबात येऊ शकते. अहो दिवस कोणी कोणा बदलतील ना, काहीतरी होईल ना. मात्र आपले प्रयत्न या जगात कोणाचे वाया जात नाहीत.
अरे मग येणाऱ्या काळात जी बी स्पर्धा असेल, जे बी काही असेल, ती पार करण्याची ताकद तुमच्यात आहे, कुवत तुमच्यामध्ये. त्या हौदातून जे पोरग ज्याला धक्का दिला पावताना तेच पावलं ना, पाणी त्यानंच पार केलं ना, पाणी पोटाखालून त्यानंच घेतलं ना, आणि हौद पाहून पार पलीकडल्या कोणत्याला बी तेच गेलं ना. मग जगातल्या कुठल्याही स्पर्धा येऊ द्या, जगातला कुठलाही संघर्ष येऊ द्या, ती संघर्ष पार करण्याची ताकद तुमच्यात आहे. तुम्हाला गरज होती ती धक्क्याची, ते धक्का देण्याचं काम रमेश भारती सर करायलेत, ते काम भारती सर करायलेत. आणि म्हणून लक्षात घ्यायचं की बाबा येणाऱ्या काळात आपल्याला ते करायचंय. मात्र एक गोष्ट पुन्हा एक आहे, इथं लागलेले PSI असतील, MPSC क्लर्क असतील, इतर सेवेमध्ये लागलेले जे काही नवीन तरुण उमेदीमध्ये असलेले पोरं आहेत, तुम्हाला एक विनंती आहे. मात्र अलीकडं जुन्या काळातला कालखंड पाहिला आपण तर कधी कधी कॉर्नरवर, चौफुलीवर एखादा कर्मचारी ड्युटी करतो, आणि ड्युटी करत असताना तुम्ही पाहिलं असेल की बाबा तो पोशाखामध्ये असतो आणि तिकडून एखादी गाडी येते. ती गाडी येत असताना त्या गाडीच्या माणसाचं ऑब्झर्वेशन केलं जातं, आणि त्या ऑब्झर्वेशनमध्ये पाहिलं जातं की त्याचं शर्ट मळलेलं आहे, त्यानं घातलेला काय आहे तर महत्त्वाची गोष्ट नेहरू पायजामा आहे, ती पॅन्ट मळलेली आहे, चप्पल फाटलेली आहे, रुमाल फाटलेला त्याच्या कपाळावर गुंडाळलेला आहे, डोक्यावर गुंडाळलेला आहे. त्यालाच तो कर्मचारी बाजूला घेतो, आणि तोच त्या कर्मचारी त्या माणसाकडून पैसे घेत असेल. म्हणजे ज्याला 70,000 रुपये पगार आहे, माझा बाप 7,000 रुपयानं कापूस शिकून माझ्या बापाकडून जर 7-12 लिहिण्याचा भिकार सोड एखादा तलाठी 100 रुपये मागत असेल, तर तशाला या देशात वावगं काही ठरलं नाही. ते आपल्याला करायचंय. म्हणजे प्रशासनात गेल्यावर ती गरिबी मात्र आपण लक्षात घ्यायची आहे, त्या गरिबाच्या वेदना आपण लक्षात घ्यायच्या आहेत. कारण या जगामध्ये एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, बोलण्याचं आणि तुमच्या वेदना सांगण्याचं फक्त सामर्थ्य ईश्वरानं माणसाला दिलंय, फक्त माणसाला दिलंय. नाहीतर रस्त्यानं चालताना कदाचित तुम्ही एखादी गाडी पहा, त्या गाडीवर असा बांबू बांधलेला असतो, त्या बांबूला कोंबड्या लटकलेल्या असतात, आणि पुढचा भरधाव वेगाने गाडी धावतो. ती गाडी धावत असताना भरधाव वेगाने हवा येते, त्यांच्या पंखाला स्पर्श करते, पंख तुटून बाजूला पडतात, अंग लाही होतं, रक्तबंबाळ होतं. पण प्रॉब्लेम हे साला बोलता येत नाही. ती गाडी भरधाव वेगाने जाते, कुठंतरी मातीचा ढेकूळ असतो, त्याच कोंबड्याची चोच दचकन त्या ढेकळाला लागते, चोचीतून रक्त येतं. प्रॉब्लेम हे बोलता येत नाही. माहीत आहे काही कालावधीनंतर आपल्याला कापल्या जाणार आहे, काही कालावधीनंतर आपल्याला मारल्या जाणार आहे, पण प्रॉब्लेम हे आपल्याला बोलता येत नाही. म्हणून जे कोणी बोलत नाही, ज्याला बोलता येत नाही, त्याच्यावर तुमचा अन्याय होणार नाही, हे एक शब्द या ठिकाणी नोंदवलो. कारण ती काळाची गरज आहे, ती आपल्याला काळाची गरज आहे. कारण आपण काही करा, आणि मी कुठतरी अविनाश दादाचं ऐकलं होतं, ज्यांचा रिझल्ट आलाय त्यांना लखलाप, तुम्हाला शुभेच्छा, ज्यांचा नाही आला त्यांना डबल शुभेच्छा. इथून आपण सुरुवात करायची आहे, इथून आपण सुरुवात करायची आहे. कारण कई हार बाकी है, कई जीत बाकी है, कई हार बाकी है, कई जीत बाकी है, मेरे जिंदगी का कई सार बाकी है, यहाँ से कर ली है मैंने मेरी जिंदगी की शुरुआत. ये तो किताब का एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है, अभी तो पूरी किताब बाकी है. ते आपण लक्षात घ्यायचं. मात्र ते करत असताना एक कळकळीची विनंती आहे पोरो, आपल्याला आपला मान आणि सन्मान कळाला पाहिजे. आपल्यात आपण करतो त्या गोष्टीचा अभिमान असला पाहिजे. तुम्ही एक गोष्ट इथं क्लिअर करा, हा विचार मंच आहे, 5 फुटाचं अंतर आहे. हा विचार मंच इथं 5 फुटाचं अंतर आहे. विचार मंचावर बसलेले लोक, कोणी भाषण शैलीमुळं, कोणी क्लासमुळं, ज्यानं त्या संघटनेमध्ये केलेल्या योगदानामुळं पुढं लोक आले, त्यांचा सत्कार झाला. या ठिकाणी तुम्ही बसलात, कुठंतरी तुमची बहीण बसली, समजून घ्या. बहीण म्हणल्यावर ते कोमात जाते, तूही असल, आम्हाला काय घेणं नाही, है ना. तर इथं कोणाची बहीण बसली, कोणाचा बाप बसलेला आहे, कोणाची आई बसलेली आहे. हे कारण काय ते लक्षात घ्यायचं, हे कारण काय ते लक्षात घ्यायचं. ही दरी आपल्याला कमी करायची आहे. पहा, इथून इथं येण्यासाठी काही लोकांना अख्खं आयुष्य लागते. इथून इथं येण्यासाठी काही लोकांना अख्खं आयुष्य लागते. काही लोकांच्या आयुष्यात ती संधी येत देखील नाही, ती संधी येत देखील नाही. म्हणून एक कळकळीची विनंती आहे, केवळ बाजूचं तयारी करायला म्हणून स्पर्धा परीक्षेत स्वतःच्या आयुष्याची माती करून घेऊ नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट, उठसूट. आता लय रिझल्ट लागला PSIचा, उठसूट पोरगं काय म्हणणार, मला बी PSI व्हायचे. पोराच्या डोक्यात आलं फॅडे. कारण आपली मेंटॅलिटी काय आहे, लोकांकडे पाहून आपला प्लॅन बदलतो, लोकांच्या याच्यात काय आहे म्हणून आपला प्लॅन बदलतो. म्हणून मग उदाहरण होतं की लोकांची तुमची तुलना करणं सोडून द्या. तुम्ही चांगलं काम करायला, गावाकडे लोक डायलॉग हाणायले ना, हाणू द्या. अगर तुम्हारे पीठ पीछे तुम्हारी बात हो रही है,
इसका मतलब तुम में कोई बात है। अगर तुम्हारे पीठ पीछे तुम्हारी बात हो रही है, इसका मतलब तुम में कोई बात है। अगर पीठ पीछे तुम्हारी निंदा हो रही है, इसका मतलब तुम जिंदा है। इसका मतलब तुम जिंदा आहे. आणि म्हणून आपल्याला ते कळालं पाहिजे. आणि टाळ्या वाजवताना मरेलवाणी वाजवायच्या ना, आपल्या भावकीत कोणी मेलं नाही, काही नाही. हा, असं गुत्त घेतल्यावानी काम करायचं नाही. जुनं सोयाबीन काढायला गुत्ती घेतली आहे ना, पुढचं त्यानं वाजिले का मी वाजिणार, त्यांना वाजिले मी नाही वाजिणार. अरे थोडा आळस झटका बे, आळस आळस आळसाचंच उदाहरण सांगतो एकदा. मी किती वेळ बोलू सांगा, म्हणजे त्याच्यानंतर मला थांबता येत कळते. हां हां हां, तू आम्हाला गुत्तच घेतलंय आज है ना. मग कार्यक्रमच चालू आहे. अर्ध्या रात्री मला सोडून जायचं नाही. एखादा नवीन आलेलं सभ्य असलेला माणूस माझ्या कार्यक्रमात बसल्या म्हणणार, याला कसं मास्तर म्हणावं बापा. आहे का नाही. नवीन आलेलं सभ्य असलेलं, मास्तराची व्याख्या बदलली. मसड एकणी असो, मोडकी असो, तिची शेपूट तुटलेली असो, दूध द्याली ना दुधाशी मतलब. आपण तसे मास्तर आहेत. पोरं आळस का झटकायचा. 3 आळशी मित्र असतात. हे मुद्दाम सांगायला तुमच्यासाठी. हां, हे तुम्हाला सुधारायचे जरासं. 3 आळशी मित्र असतात आणि तिघं काय होतात, डबा पार्टी. एकाच्या घरी कोणी नाही म्हणून जेवायला जातात. काहून म्हणलं मी, टाळ्या तुम्ही असे उशिरा वाजू लागले म्हणून. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला ट्रीटमेंट आहे. प्रत्येक गोष्टीला उशिरा वाजू नको. हां, उशिरा वाजू नको म्हणजे मही माझ्या गेले ना ते. नाही तर त्यानं ठरवलं असेल मी वाजल्यावर कोणीतरी इकडून वाजवेल. पहा, लक्षात घ्या. 3 मित्र असतात, तिघं आळशी असतात. माणसानं थोडा आळस झटकायचा. आता मी जे आळशी उदाहरण सांगालो, एवढे आळशी तरी जगात कोणी नसावं. तिघं आळशी आहेत. मग तिघं एकाच्या घरी जेवायला गेले. एकानं भाजीला फोडणी दिली, भाजी पुढं आणली आणि तिघं जेवायला बसले. जेवायला बसल्यावर तिघांना भाजीत काय केलं, एक एक घास बुडवला आणि एक एक घास खाल्ल्यावर कळालं भाजीत मीठ नाही. आता तिघं कसे आहेत, आवाज सर्वांचा आला पाहिजे. तिघं कसे आहेत, हे किती आहेत रे, हे किती आहेत, हे किती आहेत, हे किती आहे. याला ठेंगा म्हणतात, ठेंगा. हा, थांब थांब, 9चा आहे तू. ए, सिट्या वाजू नको, थांब थांब. हा, नाही नाही, तू हा दोस्त नाहीच. तू हा दोस्त नाही. आणि सार्वजनिक मालमत्तेबद्दल मी कधीच बोलत नसतो. मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. तुम्हाला मी लय वेळा म्हणलं तुम्ही कोणाचाही नाद करा, आपला नाद नाही करायचा. हा, ते फक्त तू माझ्या सोबत बस. मायचान तू 5 घंटे शांत बसला पाहिजे, एकदा बी बोलणार नाही. तू आता तिथं बोलायला म्हणून चालले, तू असं सहज समोरासमोर बस. तुला जेवढ्या शिवाय येत नाही त्याच्यापेक्षा 4 पट जास्त येतात. मायचान सांगतो, जिंदगीच गेली दलिंदर मित्र आहे सोबत. आणि मी पोराला सांगितलं, त्या आयुष्यात पोरगी असो का नसो, एक दलिंदर मित्र पाहिजे. कारण तुझ्या मनात विचार बी आला आत्महत्या करण्याचा, असा आला बी, आणि तू त्या दलिंदर मित्राला लाव. तू असं पॉयझन समोर घेऊन ठेव. पॉयझन नसेल कळत तर रोगर, एंड्रेल. हां, ते पाय तुया पहिले एखादा घोट मारल, त्याला माहीत नसावं फक्त काय म्हणून. त्याला वाटेल हे बसलेच, आल्यावर भस्कन पिऊन जाईल. ते मित्र हे. कारण मित्र माणसाच्या आयुष्यात पाहिजेच. कारण अनावधानानं आपल्या जीवनात संकट आले. आणि तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे पोरो, आपला मित्र आहे, अनावधानानं कुठं रिझल्ट गेला असेल, या भरतील तो नाही लागला असेल, तर त्याला एकांतात सोडायचं नाही. एकांतात सोडायचं नाही. कारण आज काय झालं माहिती आहे का, जीवन क्षणभंगूर झालं. आणि आपण मूळ पुन्हा त्या 3 मित्रावर यायचं राहिले. आळशी, इसरसाल, मेन ते मेन पॉईंट आहे तुमचा.
तर मेन काय माहिती आहे का सांगालो मी तुम्हाला की आज जीवन क्षणभंगूर झालं. तुम्ही पाहिलं असेल तुमच्या मोबाईलमध्ये कोणीतरी वारलाय, ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं, आत्महत्याचं प्रमाण वाढलं, माणूस हा क्षणभंगूर झाला, आज दिसला उद्या दिसणं काही विषय नाही. आणि तुम्हाला बी माहिती आहे आपल्या आयुष्याचा उद्याचा पॉईंट आपल्याला माहीत नाही असणार का नाही, म्हणून कुठल्याच गोष्टीवर गुरूर करायचा नाही. आपल्याकडे जेवढी शेती आहे तेवढा काही लोकांचा धुरा आहे. धुरा शेतीची बॉर्डर तू स्टँडर्ड असेल तर हा बंधारा बरं नाही मी पाकिस्तानला राहतो ना. अरे आता हे धुरा शब्द तुम्हाला माहित नाही खरंच. या सर्वांचा सत्कार मी जाताना करणार आहे. पोरं लक्षात घ्या का सांगायलो मी की बाबा आज जीवन क्षणभंगूर झालं. आपल्या व्हॉट्सअपला तुम्ही पाहिलं असेल एक जण कोणीतरी वारलाय, भावपूर्ण श्रद्धांजली आहे, रडक्याचा सिम्बॉल आहे, रडायले म्हणून. त्याच्या पलीकडं कोणाच तरी बड्डेच आहे, त्याच्या पलीकडं या भिकार चोटानं शर्ट नवीन घातलंय त्याचा फोटो आहे. म्हणजे आपण जीवन क्षणभंगूर बनवलं ना. आपल्या जीवनात एक मित्र पाहिजे, काही हो त्याच्या चेहऱ्यावर दुःख दिसलं. जगात प्रत्येक गोष्टी पैशानं सॉल्व्ह होत नाहीत. अरे आपण नुसतं त्याच्या पाठीवर हात बी ठेवला आणि म्हटलं तुझ्याकडे काही प्रॉब्लेम आहे का, ताण घेऊ नको, मी सोबत आहे. जगात एकच गोष्ट आहे न मरण्याचं कारण. मरणारी लोक नेमडी किंवा भेकाण नसतात. मरणारी लोक एकाच कारणामुळे आत्महत्या करतात. तेव्हा ज्यांना त्या वाटलं यार या जगात आपलं कोणी नाही, त्या दिवशी तो मरतो. आपलं काम काय आहे, त्या जगात आपला एक मित्र पाहिजे. आणि मित्रांनाही विनंती आहे कोणी मेल्यावर रडण्यापेक्षा स्टेटस ठेवण्यापेक्षा, कारण तुम्ही तो गेल्यावर त्याला माहीत नाही तुम्ही रडलेत, तुम्ही कोणतं दुःख सहन केले, तुम्ही त्याच्या किती आठवणी काढल्यात. कारण एक छान वाक्य आहे, पाने वाला कौन है खोने वाला कौन है, इस जहां में कौन किसी का होने वाला कौन है, क्यों किसी मैयत पे मातम करे हो दोस्तों, मरने वालों को कहाँ पता ये रोने वाला कौन है, ये रोने वाला कौन है. म्हणून आपलं काम आहे की जिवंतपणे त्याच्या मदतीला धावणं गरजेचं आहे. आणि ते धावत असताना एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, आपल्याला परिवर्तन करायचं ना, कुठल्या भाषणाची गरज नाही. हे रोकटोक सांगायलो. आजकाल हुतू आला पा प्रेरणादायी वक्ते, त्या प्रेरणामुळं याच्या जवळची प्रेरणा निघून गेली. कळलं का? हे कॉमन गोष्ट लक्षात ठेवा. काही दलिंदर मी असं पाहिले मोटिवेशनल भाषण ऐकायला ना ऐकता झोपी गेलं. आता मला सांग, मोटिवेशन भाषण ऐकता तू झोपी गेला असेल तर तू यात बदल कोण घडविणार आहे? अरे सकाळी उठला, तुला 100 मीटर पळायचंय, 100 मीटर पळताना तुला गाणे ऐकण्याचं नाद आहे. तू गाणं कोणतं पाहिजे? तू गाणं ऐकला तेरा गम अगर ना हो, ते पाय स्लो होतील का नाही? तेच गाणं तू रंग दे बसंती चोला ऐकल्यावर बदल पडेल का नाही? आपल्याला ते कारण बदलायचे नाही तर तू गाणं ऐकायला पहिले तो कभी कभी गम था. परिवर्तन, आपल्याला ते परिवर्तन काळाची गरज आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला परिवर्तन करायचं आहे, बदल करायचा आहे, लय मोठी गोष्ट नाही. आजकाल आमचं पोरग आहे आणि पोरगी आहे. तुम्हाला कळकळीची विनंती आहे, जरासं मीडिया माध्यमातून थोडं बाजूला या. तुम्ही पाहिलं असेल टिकटॉकच्या 10-15 जे काही तुम्ही त्याला टिकटॉक रील स्टार म्हणत होते का, त्या फटुऱ्याने आत्महत्या केल्या. पहा, आत्महत्या करणारे फटुरेच ना, ते का देशासाठी काम केलं का काय केलं है ना, त्याने आत्महत्या केल्या. कारण काय आहे, मला मानणारा वर्ग आहे, माझा फॉलोअर आहे, तो कमी झाला आणि कोणतरी नवीन चेहरा उदयास आला तर तू मेलेला बरा. मी हे काळावर कोणाचंही अधिराज्य नाही. आज आपण यूट्यूबला व्हायरल झालो, उद्या आपली कोणीतरी जागा घेणार आहे, ते मी समजून घ्यायला पाहिजे. माझं जीवन पहिले जसं होतं त्याच्यात मी बदल करून घ्यायचा नाही. ही जी हवा आहे प्रसिद्धीची ती डोक्यात घालून घेतली की महा कार्यक्रम बिघडला. माझी बायको बी मला जेवायला देणार नाही. बायकोला वाटला याचा फोन लय एंगेज आहे, कार्यक्रम बिघडला. कळलं का? तुम्हाला ती प्रसिद्धीची हवा डोक्यात घुसवायची गरज नाही. वेळ आहे, मात्र त्या वेळेची कदर करणं काळाची गरज आहे. कारण सही समय पे तय कर तुझे करना क्या है, नहीं तो समय तय करेगा तेरा करना क्या है. वेळ आहे, वेळ. आणि म्हणून तुम्हाला एकच गोष्ट सांगायला, पोरं बदलायचं ना आपल्याला, तर पहिले जरासं स्टेटस. आणि पोरीला एक कळकळीची विनंती आहे, त्या इंस्टाग्राममध्ये स्नॅपचॅटवर फोटो काढून बिनाकामी बेजार होऊ नका. रियालिटी. कारण मुळात थांब
मारुती मंदिराच्या मागं राहतो तू. त्यामुळं मारुती महाराज कोमात गेले, तू काय ताण द्याला मला? विनंती काय माहिती का, आपल्या पोरी बेजार आहेत स्नॅपचॅटवर. तू कशी आहे अख्ख्या क्लासमधल्या पोरायला माहिती. तू कशी सर असं 2 तास बी चलते बा. आणि म्हणजे हिचं त्या इंस्टाग्राममध्ये हिच्या रील्स आहेत, कच्चा बदाम पक्का बदाम. हिच्या रील्स आहेत, मैं नाही तो कोण बे, तुझी मावशी. हा आणि ए गदिया थांब, तू भी लक्षात घे, मैं नहीं तो कौन बे नहीं, मैं नहीं तो कौन बे, तू नहीं कोई और सही, और नहीं कोई और सही, लाख हसीना है जमाने में, तू अकेली तो नहीं. कॉमन गोष्ट आहे ना. आपण कोणावर आपलं जीवन उद्धार करायची गरज नाही. आणि जेव्हा आपल्या डोक्यात निगेटिव्ह विचार आला, अरे झक मारायच्या, आपल्या बापाचा फोटो पाहायचा, बापाच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या पाठवायच्या, आणि त्या सुरकुत्या पडलेल्या वळ्या असतील आपल्या बापाच्या चेहऱ्यावर, तर हे बदलणार कोण आहे? गावामध्ये सरपंच आहे, गावामध्ये तलाठी आहे, गावामध्ये प्रशासकीय अधिकारी आहे. त्याच्या घरातले कपडे पहा, त्याच्या बायकोनं नेसलेली साडी पान, आपल्या माईच्या जरासा साडीचा विचार करा. तेव्हा वाटलं पाहिजे मर्द म्हणून घ्यायचंय, मिशीवर ताव द्यायचं आणि सांगायचं साला हे परिवर्तन आपण करून दाखवणार आहे. गावात कुठतरी बंगई असेल आणि त्या ठिकाणी महाबाप त्या बंगईमध्ये बसलेला असेल, त्या बापाला झोका देईल, हे स्वप्न तुम्ही पाहायचं. नोकरी लागलेल्या पोरांना पण विनंती आहे, नोकरी लागले, शहरात गेले, शहरात बंगला घेतला आणि बाप गावाकडेच आहे, तर तू हा बी कार्यक्रम व्हा. हा रियालिटी आहे. कारण आपल्या बापानं आपल्यासाठी कष्ट घेतले ना, तो एक स्वप्न पाहिजे. बापाची इच्छा शहरात राहायची नाही, गावात एक 10-12 खणाचं माळवत बांध, त्या माळवतामध्ये पुढं काय कर, पुढं बैठक व्यवस्था कर, त्या बैठकीमध्ये बंगई बांध, त्या बंगईत तुझ्या मायबापाला बसव, झोका दे, त्यांचा फोटो काढून तुझ्या घरातल्या बैठकीतला, म्हणजे तुझ्या बायकोला कळेल की माझ्या बापाचा आदर करावा लागते. ते तुझं काम आहे, हे आपण करायचंय. कारण जगातले सर्व सुख आपल्या मायबापाच्या पायाशी आहेत, सर्व सुख आहेत. त्यांनी हाडाचं काळं केलंय, रक्ताचं पाणी केलंय, तर त्यांच्याकडे मोबदला देणं काळाची गरज आहे. आपल्या बापानं आपल्याला शिकवताना एकच इच्छा व्यक्त केली, माझ्या जीवनात जे संकट आले, माझ्या जीवनात जो संघर्ष आला, मला ज्या परिस्थितीला सामोरे जावं लागलं, येणाऱ्या काळात माझ्या लेकराच्या वाट्याला हा संघर्ष येऊ नाही, म्हणून फक्त तुमच्या मायबापानं तुम्हाला शिकवायला लावले. तुमच्या पगारीतून लय काही मिळावं या उद्देशानं बापाला तुम्हाला शिकवलेलं नाहीये. आणि म्हणून अरे घरी गेल्यावर आपल्या बापाची फाटकी बनेल दिसली, आपला बाप झोपलेला आहे, बापाचा चेहरा पाहिला, तेव्हा कळालं पाहिजे आपल्याला काहीतरी बदल करायचा आहे. आणि इथं काही पोलीस भरतीचे पोरं असतील, गोरगरिबांचं लेकरू असते, आपला बाप व्यसनाधीन असेल, गावातल्या दलिंदर लोकांच्या नादी लागून कदाचित दारू पेत असेल, तर एक छोटंसं परिवर्तन करायचं आहे. आपल्या घरातली एखादी मुलगी असेल गोरगरिबांची, तिचा बाप समजा महत्त्वाची गोष्ट व्यसनाधीन असेल, तर सकाळी उठल्यावर एक नवीन प्रयोग करायचा. आपण उठलो, आपल्या अभ्यासाला लागणार आहेत, फ्रेश झालो, आंघोळ केली, आपला बाप घराच्या बाहेर पडणार आहे, बापाला 2 मिनिटं थांबवायचं आणि बापाच्या पाया पडायचं. लगेच जायचं, माईच्या पाया पडायचं. बापाच्या पाया पडल्यावर बाप घरातून जाताना 4 वेळा विचार करेल, मग लेकरू माझ्या सकाळी पाया पडलं होतं, मला स्वतःत बदल करावाच लागेल. तुमचा बाप नाही बदलला, आपलं नाव बदलायचं. आणि तुम्ही का पाया पडायचंय? कारण बंद किस्मत की कोई ताली नहीं होती, सुखी उम्मीदों की कोई डाली नहीं होती, जो झुक जाते हैं माँ बाप के चरणों में, उनकी झोली कभी खाली नहीं होती, उनकी झोली कभी खाली नहीं होती. त्यासाठी आपण झुकायचे. आणि हे झुकत असताना ज्या उदाहरणाकडे आपण आलो होतो, ते होतं 3 आळशी मित्रांचा. मी काय काह्यात बी घुसू दे मला, मी डबल त्या टॉपिकवर येतोच. भविष्यात काही दिवसात नाही कार्यक्रम जमला, क्लास बंद पडला, हा रुमाल कमरल बांधायचा, अविनाश भाऊच्या सोबत हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. माणसाला कळ पाहिजे अल्टरनेट, नुसतं अपडेट नाही, अपडेट सोबत अपग्रेड लागते, तेव्हा जग सुधारते. नुसतं अपडेट नाही, नाही तर म्हणजे अपडेट करतो काय धतूर अपडेट करतो, अपडेट ना काही नाही, अपग्रेड पण लागल. बदलत्या काळानुरूप बदललेली लोक बदलत्या काळात बदलता काळ लक्षात ठेवतो. त्यामुळे आपल्याला बदलणं काळाची गरज आहे. आपलं कोण हे परक कोण हे कळणं गरजेचं आहे. तर इथं आपल्याला आळस झटकायचा 3 आळशी मित्र आहेत. एका रूममध्ये बसलेत, एकानं भाजी केली, 3 ताटं ठेवलेले, तिघाने एक घास खाल्ला, आणि घास खाल्ल्यावर तिघाला बे कळालं भाजीत मीठ नाही. आता तिघं कसे आहेत? रोग आला तुम्हाला ताण आहे, कोणी सोडून गेलं, त्याची व्यवस्था करू.
आ हो का? बर चल माझ्यासोबत. हा मेन गोष्ट, तिघांनी एक एक घास खाल्ला. घास खाल्ल्यावर कळालं की भाजीत मीठ नाहीये. मग तिघांनी एकमेकाकडे पाहिलं. तिघं दलिंदर आळशी. यानं त्याच्याकडे पाहिलं, तू जाय. ते म्हणला, भाऊ आपण एकदा बसल्यावर जिंदगीत उठत नाही. यानं त्या दुसऱ्याला म्हणलं, तू जाय. ते आपला इशे खोले म्हणला. आपला इशेच खोले म्हणला. आपण एकदा बसलो ना, कोणाचा बाप येऊ दे म्हणला, आपण जागून हलत नाहीत. आता जे म्हणलं होतं ते बी कोमात गेलं. तिघांनी एक एक घास खाल्ला. भाजीमध्ये तर मीठ नाहीये. अर्धा तास झाला. अर्धा तास झाल्यावर तिघां मिळून एक सोल्युशन काढलं. काय सोल्युशन काढलं? आपल्या तिघात जे कोणी पहिले बोलल म्हणले त्यानं मीठ आणायचं. आता मला सांग, मीठ आणायला असं असतं का रे, हॉल आणि किचन 2 किलोमीटर लांब आहे? हॉल आणि किचन 2 किलोमीटर लांब आहे असं आहे का? हॉलच्या बाजूलाच किचन असेल ना. पण हे तिघं कसे आहेत? आणायचं का आहे? आता तिघांनी मिळून ठरवलं काय, की जे आपल्यात पहिलं कोणी बोलल त्यानं मीठ आणायचं. 1 तास झाला, एकही बोललं नाही. काम काय? पण तिघं कसे आहेत? तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाची शपथ आहे, बोलले पाहिजे. मै जीभ काळी आहे, तिला झटका येणार म्हणजे येणार. हा आता मी, तिघं कसे आहेत? आणायचं काय होतं? हा आता कसं बोलले तुम्ही? म्हणजे दलिंदराव सुधरा, किती काळजी तुला तिची. काय घेणे मरो काही उलथो पालथो, तू या बापाची काळजी कर, माईची कर. ते नाही, तिला आवडते म्हणलं बापा, तुला वाटलं काही झालं तर वांदेत ना काही कायचे. आणि मग झालं काय बाबा, 1 तास झाला, 6 वाजले. तिघं एकमेकाकडे मुखऱ्या मुखऱ्या हसायलेत, एकमेकाकडे खुणवायलेत. तू जाय म्हणजे डोळ्या डोळ्यान. हा रात्रीचे 12 वाजले, एक बी बोललं नाही. काम काय होतं? पण तिघं कसे आहेत? हे दलिंदर तिघं बी ताटाच्या बाजूला झोपी गेले. आता तिघं ताटाच्या बाजूला झोपी गेले आणि तिघं झोपी गेले आणि सकाळी उठले. सकाळी उठल्यावर पुन्हा एकमेकाकडे पाहून स्माईल करायलेत, डोळ्यान खुणवायलेत. दुपारचे 12 वाजले, एक बी बोललं नाही. काम काय होतं? पण तिघं कसे आहेत? अहो दुसऱ्या दिवशीचे 12 वाजले, रात्रीचे 12 वाजले, पुन्हा ताटापाशीच पालते झाले, तिथंच झोपले. तिसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा उठले. आता थांब, तू गडबडीत झालेला आहे का? काय तुला मी काय म्हणलं, मी चालू काय, मी बोलायलो काय, मग त्याच्यात सांगायचं मला काय, तेले कामाचं आहे ना. थांब. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की मी यूट्यूबला व्हायरल होण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगालो की बाबा, भारती सर मला नेहमी गाईडलाईन करायचे. सर आपल्या मराठवाड्याचं कोणी नाही आहे. तेव्हा कराळे सर नेमके व्हायरल झालते आणि आम्ही त्यांना भेटायला गेलो की बाबा क्लास बंद आहेत, मुलांच्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला. त्याच्यानंतर मोबाईलमुळं पोरांचे स्वप्न वाढले. आमचं पोरग आजकाल बेजार आहे, सकाळी काही हो त्याच्या डोक्यात पहिला प्रश्न आहे, मी स्टेटस काय ठेवायचं, मी लोकायला काय दाखवायचं. पोरग बेजार आहे ना, आणि याचं स्टेटस आहे, जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूँ. याचं स्टेटस, जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूँ, कौन कब किस हालात में बदला सबका हिसाब रखता हूँ. याचं स्टेटस. याचं स्टेटस बाकीच्याला हाईड करून फक्त तिला दिसावं. आता काही प्रश्न पडेल, तुला एवढे अनुभव कस काय, आता मी काय बाबा आहे का काय आहे, कॉमन. पण त्याच्यात याचं स्टेटस आहे, तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल विवाह का होगा. याचं स्टेटस तिला दिसावं म्हणून. तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल विवाह का होगा, जब हमारी एंट्री होगी शोर नहीं धमाका होगा. अरे सुतळी बॉम्ब फुटल्यावर 1 किलोमीटर पळणारा तू आगाव फकाल्या कयाल करायच्या. कळकळीची विनंती आहे, स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही. ज्याचं स्टेटस असतंय का,
लोक त्याचं स्टेटसला ठेवतात, म्हणून पहिले स्टेटस बनवायचं शिका. पहिले स्टेटस बनवायचं शिका, मग लोक स्टेटस ठेवतील. आता हे जेवढे पोरं PSI झाले, MPSC क्लर्क झाले, त्याच्या गावातल्या प्रत्येक लोकांनी त्यांचं स्टेटस ठेवलं, कारण त्या लोकांनी त्यांचं स्टेटस बनवलं म्हणून. 393 वर्षानंतर मुर्दार पडलेल्या माणसाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज नाव जरी घेतलं तर त्याच्या तोंडून आपसुक शब्द पडतो जय. कारण 393 वर्षापूर्वी आपल्या बापानं स्टेटस निर्माण केलं, म्हणून आजही आपण ते स्टेटस ठेवतो. 131 वर्षानंतर बाबासाहेब आंबेडकर नाव जरी घेतलं तर कोणासाठी काहीतरी आगळं वेगळं करावं लागतं. हे स्टेटस आपल्या बापानं निर्माण केलं, म्हणून भारतातली तमाम जनता बाबासाहेबाचं स्टेटस ठेवते, कारण पहिले त्यांनी स्टेटस निर्माण केलं. ते गरजेचं आहे. आपण 3 मित्रावर आहेत. हां मी नाही, विसरून जाशील. वांदे तेच व्हायले ते, कारण आपला प्रॉब्लेम तेच व्हायला. दुखायले मसीचं इंजेक्शन वघारीला. आता 3 मित्र आहेत. तिसरा दिवस उजळलाय. तिघं ताटाच्या बाजूला झोपले. एक बोललं नाही. बोलल्यावर काम काय होतं? पण तिघं कसे आहेत? तुमच्या आवाजात तोच रोग पाहिजे. तिघं कसे आहेत? फक्त पोरीचा आवाज. पोरी हो, तिघं कसे आहेत? हा पोरी हो, ऐकायला थांब एक. आता मी पोरीच्या याच्यात तू बोलला तर समजायचं जेंडर इज कॅन चेंज. आता हे बी मी शिकवायचं का? पोरी हो, फक्त तुमचा आवाज आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. पोरो तुमचा आवाज. छत्रपती शिवाजी महाराज की. आम्हाला जिंदगीत भांडे घासायचं काम पडणार नाही, हा शब्द आहे आपला. आणि एक महत्वाची गोष्ट, मी तुमच्या बाजून पण आहे बरं. नाही तर काही जाताना म्हणतील मेलं आलं. आमच्याबद्दल काहीच बोललं नाही होते, नुसतं आम्हालाच बोलू लागलं. तिघ जण आहेत. कसे आहेत? आणायचं काय होतं? दुसऱ्या दिवशी उजळला, तिसरा दिवस उजळला. तिसऱ्या दिवशी ताटाच्या बाजूला बसले, एकमेकाच्या डोळ्याला खुणवायलेत, स्माईल करायलेत. एकही उठले, एकही बोललं नाही. काम काय? आणि शेवटी काय झालं? 3 दिवस उजाडले. 3 दिवस उजाडल्यामुळे जेवले नाही. जेवले नसल्यामुळे हे पडले बेसूत. आता हे तिघं बेसूत पडल्यामुळे प्रॉब्लेम काय झाला की सर्वात महत्वाची गोष्ट, बाहेरून एक मित्र यायच्या रूममध्ये आला. तिघं बाजूला बेसूत पडलेले, बाजूला समोर ताट ठेवलेले. यानं गावात बोंबलत गेला. 3 जणाला इजबाधा झाला. 3 मेले. ह्या 3 जणाला म्हणले 20 वादा झाला. हे 3 बी मेले म्हणले. अख्खा गाव जमा झाला. घरच्याला फोन लावला. माय आली, भाऊ आला, बाप आला. माईनं चालू केलं, देवा तू सांडरांड हो, तू देव मरो, त्यालाच का नेलं, मलाच का ठेवलं, तू असं हो तसं हो. बापरे, त्या माईचा आवाज. ते मित्र दलिंदर कालच 500 दिलते, तू कस काय गेला, मग हे देणार कोण? हे का नाही? त्याच्यानंतर पोरीचा तर इशेत नाही. ती मुकाट्या तिकडच लढायली फुंदू. कालच बोलले होते. देवा मेल्या मही किती काळजी घ्यायचा तो. मी जर निसता कोणाला मेसेज केला तर महा मोबाईल 3दा चेक करायचा. मग काय? याचे माय बाप रडणं ऐकून हे 3 जागे झाले, पण एक बी बोलला नाही. काम काय होतं? 3 कसे आहेत? आता 1 तास झाला, 2 तास झाला, अख्खे लोक रडले. आणि शेवटी ठरवलं की चला आता कार्यक्रम आटपा. मग 3 तिरड्या सजवल्या. खाली पांढरा कपडा, गुलाल बिलाल सर्व आणलं. 3 त्याच्यावर टाकलं. एकही बोलला नाही. काम काय होतं? याच्यावरून कपडा टाकला, सुतुळीन बांधलं. एकही बोललं नाही. काम काय होतं? आता शेवटी यायला खांद्यावर उचललं. बाकीचे राम नाम सत्य हे. ह्या लोक टाळा वाजवायलेत. त्याच्यानंतर अभंग चालू आहे. आता यानं गावात पराक्रमात तसा केलेला.
मग या तिघायला एसी पाशी नेलं, खांदे बदलले, पुढचे मागं मागचे पुढं. तिथं पुन्हा माय बाप भाऊ भाऊ कितले ह्या बंबाट रडायला लागले, तरी एकही बोललं नाही. काम काय होतं? शेवटी मसन वाट्यात नेलं. मसन वाट्यात नेल्यावर पुन्हा ठेवलं, पुन्हा घरचे जोरजोरात रडायलेत. तिघं कोमात गेले. कार्यक्रम तर बिघडला म्हणले, आपण घरातून तर बाहेर आलोत म्हणले, नेमकं कुठं आलो माहीत नाहीत, मनातल्या मनात बोलायलेत. पण तरी भाऊ एक बी बोलला नाही. काम काय होतं? आणि मग शेवटी तिघायला उचलून सरणावर ठेवलं, तरी भाऊ एक बी बोलला नाही. काम काय होतं? आणि मग शेवटी तिघायलाही सरणावर ठेवलं. एकानं आलं भटकन एक बकीट भरून राखेल आणलं, कॅन आणली, भडाभड तिने सरणावर टाकलं. त्या राखेलचा वास आल्यावर हे कोमात गेला, आता कार्यक्रम बिघडला म्हणले, तरी भाऊ बोलला नाही. काम काय होतं? आणि मग शेवटी पुन्हा घरचे रडले. याच्या वरतून लाकडं ठेवले, तोंड उघडं ठेवलं, आले लोक बकाबक पाणी पाजायले, तरी भाऊ बोलला नाही. काम काय होतं? एकानं टेंबा पेटवला, यानं आल्हादी डोळे उघडले, कार्यक्रम बिघडला म्हणला, टेंबा दिसला, तरी भाऊ बोलला नाही. काम काय होतं? आणि शेवटी नंबर 1चं जे ठेवलं होतं त्याला टेंबा लावून दिला. आता टेंबा लावला, ढना ढना टेंबा पेटला. सरण पेटल्यावर बाजूचे लाकडं जळू लागले. लाकडं जळता जळता खालून याची पाठ जळायला लागली, तरी भाऊ बोलला नाही. काम काय होतं? काम काय होतं? मीठ आणायचं. पण शेवटी चटके जास्त झाल्यामुळे त्यानं लाकडं बाजूला केले आणि म्हणला, जाळू नका, मी जिवंतच आहे. लगेच बाजूचे दोघं उठले, चल मीठ आण. प्रॉब्लेम आपला हे पहा, तर आपल्याला ते ट्यूज कळायला पाहिजे, नेमकं काय आहे बाबा त्याच्यामध्ये. काय वाटलं नेमकं मिठावर काय आहे बाबा, नेमकं काय होणार आहे नेमकं. तर आपल्याला तो आळस झटकायचा आहे. आणि परिस्थिती आपली वाईट आहे तेव्हा हतबल व्हायचं नाही आणि आपला स्वाभिमान कोणासमोरच विकायचा नाही. परिस्थिती आपली हतबल आहे ना, आपल्याकडे क्लासची फीस देता येत नाही, कुठं काम करायचं शिकायचं, कारण जगात कोणी पुन्हा डायलॉग मारू नये. याला मोठं करण्यात मवा हात आहे, मी आमच्या इथं ऑडिट नगरला माझी रूम होती, तिथून मी सुपर मार्केटला 6 ते 7 किलोमीटर पैदल जात होतो. मी कोणाला कधी हात दाखवला नाही, मला गाडीवर येऊ दे, काही इशे नाही. दिवस बदलले, मी आज इथं बाहेर उभा राहते, 10 लाख लोक म्हणतील मला, मी तुला सोडून येतो परभणीला. वक्त महत्वाचा आहे. तुम्हाला काय म्हणलं, तुम्हाला तुमची वेळ बदलायची, ते वेळ बदलताना लोक डायलॉग मारतील, साथ देणार नाहीत. माझ्या गावात माझे सर्व नातेवाईक होते. जेव्हा शाळेमध्ये शिकण्याचा काळ होता, आई लहानपणी गेलेली आहे, सावत्राईनं 4 वर्षात मला एकदाही डबा दिला नाही. आणि मी माझ्या बापाला कधी म्हणलो पण नाही की मी शाळेत डबा नेला नाही. पण मला माहीत होतं येणारा काळ आपला असा येणार आहे की महाराष्ट्रातलं प्रत्येक पोरगं स्टेटसला आपलं स्टेटस लावेल, याची ताकद मला माहीत होती. संघर्ष 5वीला पुंजला होता. संघर्ष 5वीला पुंजलेला असताना मी त्याच्याबद्दल व्याख्यानं दिलेल्या आणि डायलॉग घालला नाही. आज मी इथं समोर येऊन काही बी बोललो, मे बी लोकांना ते खरं वाटेल. पण जेव्हा माझा काळ खराब होता, जेव्हा माझी परिस्थिती वाईट होती, तेव्हा मी किती लोकांना हात जोडले, तरी लोकांनी मला मदत केली नसती. मी लोकांना कळकळीने सांगितलं असतं मला हे करायचंय, तरी लोकांनी मला साथ दिली नसती. म्हणून वेळ वाईट आहे, त्या वाईट वेळेवर गुमान करायचं. तिथं आपल्याला संधी आहे. कारण पहा, घोडा आहे, घोड्यावर घोडेस्वार आहे, स्पर्धा चालू आहे. स्पर्धेमध्ये ज्या घोड्याला जास्त खिळे टोचल्या गेले, ज्या घोड्याला जास्त त्रास झाला, तो घोडा त्या स्पर्धेमध्ये जिंकल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, पिक्चर असेल, पिक्चरमध्ये बेस्ट ॲक्टिंग बेस्ट ॲक्टरला दिल्या जाते. रडण्याचा रोल आहे ना, कठीण रोल, इमोशनल रोल बेस्ट ॲक्टरला दिला जातो. आणि म्हणून तुम्हाला त्रास व्हायला आहे, परिस्थिती तुम्हाला ताण द्यायली आहे, वरचं तुम्हाला बेजार करायले, अरे समजायचं येणाऱ्या काळातले बेस्ट हिरो तुम्ही आहेत, येणाऱ्या काळात तुमचा पिक्चर गाजणारच आहे. दिवस माणसाचे बदलतात, वेळ हे परिस्थिती आहे, परिस्थितीत ताण घ्यायचं नाही. आणि जरी वाटलं परिस्थिती वाईट आहे, संघर्ष आपल्यासोबत आहे, लढाई आपल्यासोबत आहे. एकांतात राहायचं, एका घरामध्ये आपलं स्वप्न पुढे लिहायचं आणि त्या स्वप्नाकडे पाहून म्हणायचं वेळ वाईट आहे, परिस्थिती वाईट आहे, बापाची बनेल फाटलेली आहे,
माईचे लय मोठे स्वप्न आहेत, मोठ्या बहिणीचं लग्न राहिलेलं आहे, बापाने त्याच्यासाठी कर्ज काढलेलं आहे, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट माझ्या शिक्षणामुळे माझा भाऊ कोणाच्या तरी दुकानात कामाला आहे, मला ही परिस्थिती बदलायची, तेव्हा वेळ वाईट आहे, त्या वेळेसाठी एकदा बोलायचं, ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ, ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ, वक्त भी कहाँ लगता है वक्त को बदलने के लिए, अरे सीढ़ियाँ उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है, मंजिल तो हमारी आसमां है, रास्ता खुद बदलना है, रास्ता खुद बदलना है. ती तुमची वेळ तुम्हाला बदलायची आहे, आणि त्यामुळं कळकळीची विनंती आहे, काय करायचं तर करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये विवेकानंदांचे विचार सध्या नवारूपाला येणं काळाची गरज आहे. भारतातला युवक कसा असावा, तर तो विवेकानंदांना अपेक्षित आहे की ज्यांच्या बुद्धीमध्ये विवेक आहे, ज्यांचं चारित्र्य शुद्ध आहे, ज्याचं मातृभूमीवर प्रेम आहे, आणि ज्यांची आईवडिलांवर श्रद्धा आहे, ज्याचं काळीज वाघाप्रमाणे निर्भीड आहे, तो युवक सध्या विवेकानंदांना अपेक्षित आहे. आणि म्हणून कुमार ईश्वर छान म्हणतात की कथानक क्या करन समझे कि सुरभित छंद हो जाए, कथानक क्या करन समझे कि सुरभित छंद हो जाए, हमारे देश में फिर से मखद मकरंग हो जाए, मेरे ईश्वर मेरे दाता ये जनता मांगती तुझसे, युवा पीढ़ी संभल करके विवेकानंद हो जाए, विवेकानंद हो जाए. मुलींना एक कळकळीची विनंती आहे, एक मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सल्ला आहे. पुण्यामध्ये तुम्ही एक मॅटर ऐकलं की RFO रँकला 5व्या रँकमध्ये उत्तीर्ण होणारी एक पोरगी गडावर जाते आणि तिला अख्खा विषय संपवून जाते. याचा अर्थ आहे की आपण कोणाच्या संपर्कात आहे, पुढच्याची लायकी काय आहे, आपण त्याला का बोलतो, त्याची रेंज कोणती आहे, ह्या गोष्टी आपल्याला कळाव्यात. व्हॉट्सअपला कोणीतरी आपल्याला आपल्या सुंदरतेबद्दल डायलॉग हाणला तर आपल्यालाही कळतं त्याला आपल्याकडून अपेक्षा काय आहेत. त्या अपेक्षांचा विचार करणं, आपल्या संपर्कात कोण लोक आहेत, ते कोणत्या कॅटेगरीचे आहेत, त्यांची लायकी काय आहे याचा विचार करणं. आतोनात संकट आलं तर त्या संकटाचा सामना करायला तुझ्या पाठीमागं तुझा खंबीर बाप आहे. त्या बापाला सांगणे आणि पुढच्याचे पाये ठेचणे, ह्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर पुण्यामध्ये घडलेली घटना, एक पोरग कोयता घेऊन पोरीच्या मागं लागते, तर कोयता घेऊन मागं लागलं म्हणजे डायरेक्ट पोरग तिला आलं आणि म्हणलं नाही हो मन, बरोबर आहे का? डायरेक्ट पोरग आलं म्हणलं का हो मन नाही, टाळी एका हातानं वाजत नाही, टाळी एका हातानं वाजत नाही. मग कारण मुलीचं काम आहे आपल्या बापाचा सन्मान आपण जागृत ठेवायचा आहे. आपलं लग्न आणि आपलं शिक्षण याचा सर्वात मोठा विचार बाप करतो, म्हणून त्या बापाचा सन्मान आपल्यामुळं कधीच झुकणार नाही याची काळजी तुम्ही हयातीत घ्यायची आहे. आणि आपण भाऊ या नात्याने एकच गोष्ट लक्षात घ्यायची, कधी कदाचित आपल्या बहिणीला आपण भेटायला गेलो तर बहिणीचा लाडानं मोबाईल मागायचा, ताई 2 मिनटं मोबाईल दे, आणि त्या मोबाईलमध्ये आपली बहीण इंस्टाग्रामला ज्याची लायकी नाही त्याच्या संपर्कात आहे का पाहायची. आपल्या बहिणीच्या मोबाईलमध्ये कोणाचे नंबर आहेत हे पण बापानं पाहणं काम आहे. पण प्रॉब्लेम काय आहे, माय बाप ग्रामीण भागात असतील तर ते धुरे कोरण्यात तरबेज आहेत. बांध तुया भाषेत हो बंधारा बंधारा, आमच्या इकडं बंधारा नाला असते मोठा, वाहून जाते माणूस त्याच्यात. तर पोरियो कळकळीची विनंती, आपल्या मायबापाचा सन्मान मोठा करा. पोरांना विनंती आहे, आपण तहसील ऑफिसमध्ये गेला असाल कास्ट काढायला, कधी कास्ट व्हॅलिडिटी काढायला, कधी NCL काढायला, त्या ठिकाणी एखादं गावातलं डॉक्युमेंट जमा करू त्यानं घर बांधले, त्याला कळलं पैसा कसा कमवता येते, आणि तिथं ते आपल्या बापाच्या कपड्याकडे पाहून, आपल्या बापाच्या बोलीभाषेकडे पाहून कदाचित तिथल्या कर्मचाऱ्यांना आपल्या बापाची मजाक उडवली असेल. इथं लागलेले क्लास 2 ऑफिसर आहेत, PSI झाले असतील, MPSC क्लर्क असतील, यानं आव्हान दिले, येणाऱ्या काळात पोरीनं पण सांगितलं की बाबा मी इथली कलेक्टर होऊन दाखवेल. त्याच्यामागं सर्वात मोठं साथ आणि हात कोणाचा असेल तर ते पहिल्यांदा भारती सरांचा आहे, तेही बी आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून पोरं लक्षात घ्या, आपण एखाद्या तहसीलला गेलो, पंचायत समितीला गेलो, झडपीला गेलो, तिथं आपला बाप सोबत आहे. आपण कास्ट काढायला गेलो, आपण एखादं सर्टिफिकेट काढायला गेलो, तेव्हा एखाद्या तहसीलदाराची आपल्याला सही घ्यायची आहे आणि आपला बाप सोबत आहे, तेव्हा चपरासी आपल्या बापाच्या छातीला हात लावतो. चपरासी आपल्या बापाच्या छातीला हात लावतो. त्याचं कारण काय? त्यानं आपल्या बापाच्या गरिबीला पाहिलं, त्यानं आपल्या बापाच्या कपड्याला पाहिलं.
तेव्हा तू तरुण आहे, त्या बापाच्या सोबत होता. तिथे एखादा पांढरं शर्ट घातलेला, रेबनचं गॉगल वापरणारा, एखादा फटुरा नेता झपकन मधात जातो, तहसीलदाराला भेटतो, गप्पा मारतो, चहा घेतो, वापस निघतो. तुला सही घ्यायची असती, सर्टिफिकेट ती हातात असते, डॉक्युमेंट ओरिजिनल असतात, पण तुझ्या बाप सोबत असताना देखील एक चपरासी आपल्या बापाला अडवतो. तेव्हा आपलं सलसल रक्ताने डोकं साबूत ठेवून एक शपथ घ्यायची, साला काय झक मारायची तर मारेल, काय दिवसाची रात्र करायची तर करेल, काय रात्रीचा दिवस करायचा तर करेल, असा अभ्यास करेल. येणाऱ्या काळात याच ठिकाणी तहसीलदार होईल आणि याच चपराशाला माझ्या बापाला पाणी आणायला लावेल. आणि नाहीच काय झाला तर मग माझ्यासारखं होय, टोल टॅक्सला पैसा लागत नाही, कुठं हॉटेलला पैसा लागत नाही. आपल्याला बी लोक सध्या प्रति महाराज म्हणायलेत. हां, पण मी तुमच्या इकडं सध्या म्हणजे कधीच येणार नाही, सध्या नाही. तिकडं आल्यावर वांदे आहेत आपले, पोरायचा कार्यक्रम होईल. पण महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांनी आतापर्यंत जी साथ दिली, जे प्रेम दिलं, ते प्रेम असंच पाठीशी राहू द्या. मीही तुमच्यातला, तुमच्यापैकीच एक गोरगरीब आणि कुटुंबातून समोर आलेलो, आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की गरिबीवर फक्त भाषणं द्यायचे नाही, तर त्या गरिबीची चाहूल, तिचे चटके सदैव आपल्या पायाशी ठेवायचे. आज आपला दिवस आहे, उद्या कोणाचा तरी दिवस येणार आहे. म्हणून आपल्याकडून जे होते, आपल्या ताटात भाकर आहे, आपल्या दुर्डीत भाकर आहे, पण एक व्यवस्था आहे, तिच्या ताटात बी भाकर नाही, दुर्डीत बी भाकर नाही, तर आपल्या दुर्डीतली भाकर वाळण्या अगोदर त्या ताटात पडली तर देवानं आपल्याला माणूस बनवले, यात काही शंका नाही. ती व्यथा प्रत्येकाने लक्षात घ्यावी आणि आपलं स्वप्न साकार करावं. इथं जमलेल्या तमाम महाराष्ट्रातील आणि लातूरकर, म्हणजे मराठवाडा म्हणल्याच्या नंतर शिक्षणाचं फार मोठं योगदान, आणि महाराष्ट्राकडं पाहण्याचं किंवा मराठवाड्याकडं पाहण्याचा क्लास 1चा रेंज जर आपण पाहिला तो सर्वात जास्त लातूरमधून आहे. कारण मराठवाड्याचे शिक्षण माहेरघर म्हणून लातूरला ओळखलं जातं. तो जो काही गुणगौरव आहे, जे काही दीपस्तंभ आहे, तो सदैव तुम्ही तेवत ठेवसाल. सरांसाठी एवढंच म्हणेल मी, रमेश भारती सरांसाठी, की आमचे ऋणानुबंध जेव्हा काहीच कोणी संपर्कात नव्हतं, ज्यांचं नामोनिशान आम्हाला आमचं माहीत नव्हतं, त्या काळात आम्ही संपर्कात आलेलो आहे. येणारा काळही आम्ही एकमेकाच्या संपर्कात राहावेत. अविनाश दादा असतील, स्वप्नील भैया भारती असतील आणि गिरी सर असतील, या सर्वांना विनंती आहे की आपला हा ऋणानुबंध सदैव राहावा. त्यासाठी खूबसूरत सा पल एक किस्सा बन जाता है, खूबसूरत सा पल एक किस्सा बन जाता है, न जाने कौन कब जिंदगी का हिस्सा बन जाता है. यूं ही नहीं मिलते लोग जिंदगी में जिस तरह, जिनसे न बिछड़ने वाला कभी रिश्ता बन जाता है, न बिछड़ने वाला रिश्ता बन जाता है. सर्व लेकरांना हृदयाच्या तळापासून शुभेच्छा देतो. अनावधानानं काही चुकलं असेल तर माफी मागणार नाही, कारण म्हणतानाच मोठा भाऊ म्हणलो होतो, चुकल्यावर तुला रस्त्यात दिसल्यावर हाणीन, माफी बिपी काही नाही. तर ज्यांच्यामुळं महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि ज्यांच्यामुळं आपलं कर्तृत्व आपल्याला या देशात दाखवता येते, या दोन महामानवांचा जय जयकार करतो. थांबतो या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. थांबतो या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र.